नमस्कार, जयशंकर दत्तगुरु. मी डॉक्टर अश्विनी जितेंद्र काळे. जन्म आणि मृत्यू यामधला प्रवास म्हणजे आपलं आयुष्य. आणि हे आयुष्य जगत असताना आपण अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जात असतो. आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चमत्कार घडावा. आपल्याकडे असं काही असावं ज्याने आपल्या संकटांवर सहज मार्ग निघू शकतो. अशीच एक गोष्ट म्हणजेच आपण सालाबाद प्रमाणे तयार करतो ती धनवर्षा पोटली. श्री ज्योतिष वास्तू मार्गदर्शनच्या माध्यमातून गेली 5 वर्षापासून आपल्या घरामध्ये हा आनंद घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. आणि उत्तर धनवर्षा पोटली ही अनेक घरामध्ये पोहोचत आहे. सांगायला आनंद वाटतो की हे कार्य आई भगवती आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे. त्यामुळे आपल्याला जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर करायची असेल, आर्थिक समस्यांवर मात करायची असेल आणि उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी सुद्धा भगवतीची कृपा प्राप्ती हवी असेल, तर नक्कीच धनवर्षा पोटली आजच बुक करा. नवरात्रापासून ही पोटली तयार व्हायला सुरुवात होते. नवरात्रीच्या पंचमीपासून भगवतीची उपासना सुरू करून दीपावलीपर्यंत ही पोटली तुमच्या नावाने अभिमंत्रित होते आणि दीपावली पाडव्याला तुम्हाला ही पोटली पूर्णपणे एनर्जाइज करून दिली जाते. आणि विशेष म्हणजे आध्यात्मिक दृष्टिकोनातून आणि रेखी ऊर्जेच्या माध्यमातून सुद्धा ह्या धनवर्षा पोटलीला हिलिंग केलं जातं. आपल्या आयुष्यात धनाची वर्षा होणारी ही पोटली म्हणजेच काय, तुम्ही जे काही कष्ट करता त्या कष्टाला योग्य फलप्राप्ती होणार आहे. चुकीचा अर्थ काढू नका. धनवर्षा पोटली घेतल्यानंतर आपल्याला काम करावं लागणार नाही असं जर वाटत असेल तर ते चुकीचं असेल. परंतु आपल्या कर्माला जर गती प्राप्त हवी असेल आणि आपल्याकडे जर आर्थिक सुबत्ता आपल्याला हवी असेल तर नक्कीच आपल्या वास्तूमध्ये धनवर्षा पोटली स्थिर असली पाहिजे. आतापर्यंत अनेक जणांनी या धनवर्षा पोटलीचे अनेक फायदे घेतले आणि प्रत्येक वर्षी ही पोटली तुमच्या घरापर्यंत सहज पद्धतीने येते. तुम्ही स्वतः अति आनंदाने माता महालक्ष्मीला प्रिय असणारी ही धनवर्षा पोटली आपल्या वास्तूत घेऊन जाता दीपावली पाडव्याला. जर तुम्हाला ही पोटली हवी असेल, आपल्या वास्तूतही लक्ष्मीचा वास आपल्याला स्थिर करायचा असेल, तर आजच आपल्या पोटली बुक करा. पोटली बुकिंगसाठी खाली दिलेला जो नंबर आहे त्या नंबरवर मेसेज करा आणि आजच आपली पोटली बुक करा. पोटलीबद्दलची इतर माहिती आपल्याला ग्रुपवर मिळेल. जय शंकर दत्तगुरु.